संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने मिशन 50 लिटर अंतर्गत कालवड संगोपन योजना कार्यशाळेत ते बोलत होते। यावेळी अध्यक्षस्थानी चेअरमन रणजितसिंह देशमुख हे होते। ज्येष्ठ संचालक लक्ष्मणराव कुटे, आर.बी. रहाणे, डॉ. जयश्रीताई थोरात, मुंबई व्हेटरनरी विद्यापीठाचे माननीय डॉ. अब्दुल समद, उदय तिवारी, संचालक विलास वरपे, विलास कवडे, संतोष मांडेकर, बादशाह वाळुंज, भास्करराव सिनारे, विक्रम थोरात, संजय पोकळे, बबन कुराडे, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, डॉ. प्रमोद पावसे, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, मोहनराव करंजकर, डॉ. संतोष गव्हाणे, कारागीर फीडचे भंडारी आदीसह विविध मान्यवर उपस्थित होते। यावेळी 50 लिटर दूध निर्मिती क्षमतेच्या नवीन कालवडी व गायी यांचे प्रदर्शन संपन्न झाले। या प्रसंगी बोलताना माननीय कृषी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की सहकारी महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यात सहकाराबरोबरच शेतीपूरक व्यवसाय वाढवण्यासाठी दूध संघाची स्थापना केली। सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, डॉ. अण्णासाहेब शिंदे, मणिभाई देसाई, आप्पासाहेब पवार यांच्यासह जुनी पिढीने दूध वाढीबाबत मेळावे घेऊन दिशा दाखवली। 1980 नंतर तालुक्यात दूध वाढीसाठी आपण पुढाकार घेऊन गावोगावी दूध वाढसाठी कार्यक्रम राबवले, गावोगावी दूध सोसायटी निर्माण केल्या, दूध संघाच्या वतीने कायम विविध उपक्रम राबवले आणि त्या माध्यमातून आज तालुक्यात सुमारे 9 लाख लिटर दूध उत्पादन होत आहे। मुरघास, एमडीएफ गोठा या योजना यशस्वी ठरल्या। कमी गायींमध्ये जास्त दूध निर्माण करणे गरजेचे आहे। याबरोबरच गुणवत्ता आणि शुद्ध दूध हे वैशिष्ट्य प्रत्येकाने जपले पाहिजे। इम्पोर्टेड व सॉर्टेड सिमेंटचा वापर करून 50 लिटर दूध उत्पादन करणाऱ्या गायी निर्माण करण्याचा हा उपक्रम नक्कीच महाराष्ट्राला दिशादर्शक ठरणार असल्याचे ते म्हणाले। तर रणजितसिंह देशमुख म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाची वाटचाल सुरू आहे। एमडीएफ गोठा आणि मुरघास पद्धत आता राज्यात पोहोचली आहे। दुधाला यापुढे उद्योग म्हणून पाहिले पाहिजे। 50 लिटर दूध उत्पादन क्षमतेच्या गायी निर्माण करण्याकरिता पहिल्या टप्प्यामध्ये तालुक्यात 1250 गायींची नोंदणी करून त्यांना वेळोवेळी लसीकरण, रक्त तपासणी, शेण तपासणी या सर्व प्रक्रिया केल्या। त्यावर सॉर्टेड सिमेंट वापरून आता कालवडी उत्पादित झाली आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये या कालवडीचे संगोपन अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यांना ड्राय मॅटर, कोरडा पौष्टिक आहार देणे गरजेचे आहे। साधारण 20 किलो मुरघास, 2 किलो भुसा आणि 5 किलो खाद्य असे प्रमाण गरजेचे असून गव्हाच्या भुशामुळे गायीची पचन क्षमता वाढते, पण तो प्रमाणात असणे गरजेचे आहे। आगामी काळामध्ये गायींचे आहार, आरोग्य आणि स्वच्छता जपली तर दूध व्यवसाय उद्योगात रूपांतर होऊन शेतकऱ्यांच्या जीवनात नक्कीच भरभराट निर्माण करण्यात या व्यवसायाचा मोठा वाटा राहणार असल्याचे ते म्हणाले। यावेळी मुंबई विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. अब्दुल समद, उदय तिवारी, डॉ. परीक्षित देशमुख, विक्रम भंडारी, विजय विश्वकर्मा यांनी मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे स्वागत डॉ. प्रमोद पावसे यांनी केले। प्रास्ताविक कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांनी केले। ॲड जोंधळे यांनी सूत्रसंचालन केले तर विलास कवडे यांनी आभार मानले। या प्रसंगी तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी, विविध दूध सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते। दूध व्यवसाय सातत्याने चढ उतार सुरू असतात। राजहंस दूध संघाने लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध उत्पादकांच्या जीवनामध्ये सातत्याने आनंद निर्माण केला आहे। सहकारामुळे खासगी दूध संघांना भाव वाढ देणे बंधनकारक होत आहे। राजहंस दूध संघाने कायम इतरांपेक्षा चांगला भाव दिला असून 1 एप्रिल 2025 पासून प्रति लिटर 34 रुपये भाव देण्यात येणार असल्याचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी जाहीर केले।